तू तुला सगळं करायची काहीच गरज नाही. थांब प्लीज. विठुराया पाठी राखा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीड फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले वर्ण तेथेची शोभा तेथेची शोभा. यावेळी पाऊस. पाऊस नाही तिथंच पडायला फक्त. दरवेळी काळजी संकटातून सुटतेच कशी. आता ध्यानी मनी नसताना अचानक पाऊस आला. तिने काय जादू कोणा तर नसेल ना. सासूबाई नेहमीप्रमाणे पाठ राखीन बाईंची पाठ कोणीतरी राखली. आणि तुमची विठुराया हा इंदूचा खरा पाठीराख आहे. करता करविता तोय, नाहीतर असा आवेळी पाऊस आलाच नसता. काय बरोबर आहे ना मोहितराव. हिंदूची बाजू सत्याची आहे हेच यातून सिद्ध झालंय. तिच्यावर संशय घेणाऱ्यांना
आणि तिच्याविषयी खोट्या नाट्या अफवा पसरवणाऱ्यांना आता हे कळून चुकलं असेल. इंदू म्हणजे शुद्ध सोनं आहे. या आगीतून तावून सुलाखून निघालेलं सोनं. तर एवढासा पाऊस पडला तर बेडकं डर्राव 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 करायला लागले राव. ओ व्यंकट महाराज, अहो पाऊस पडल्यावर परीक्षा पोस्टपोन होत असती, कॅन्सल नाही. अजून तरी यांना तावून सुलाखून निघायचंय, कळलं का? ए मोहित, तुझं वाकडं शेपूट सरळ करायची वेळ आली आता. मेवणे साहेब, असं सेंटी होऊन ना परिस्थिती बदलत नसते. सच्चेपणाच्या पुराव्याने तर बदलू शकते ना. माझ्या बायकोच्या सच्चेपणाचा पुरावा आहे माझ्याकडे. पप्या, चल आजी या. मावशी, तुम्ही त्या रात्री या मुलीला पाहिलं का? आदोक्षस, अरे कोणती बाई आणली उचलून? कळेल, त्यांना बोलू तरी द्या. हे बघ आजी, तुम्ही घाबरू नका. टेन्शन न घेता सांगा त्या रात्री काय काय घडलं. शिरपूरवरून मी आणि माझं धनी रात्री उशिरा निघालो. शेवटची गाडी आमची चुकली, त्याच्यामुळे आम्ही आता रात्री घरी कसं जायचं हा विचार करत करत चालत होतो. रात्रीची वेळ, किर्र अंधार, बोलायला पण नाही. मग तुम्ही हिला पाहिलं का? हिला अहो मावशी, बोला ना, थांबलात का? तर मी आणि माझे धनी रात्री शिरपूरवरून उशिरा निघालो. ते म्हणाले की आपण जंगलाच्या वाटेने जाऊ. मी घाबरले, समोर जर कोणी जनावर आलं तर. पण तोच रस्ता जवळचा होता ना, म्हणून निघालो. चांदण्याचा प्रकाश होता, थंडी नव्हती एवढी. आजी, थोडं पटापट सांगाल का? तिथे ही दिसली का तुम्हाला आजी? हा दिसली, गाडी दिसली.
ती पण बंद पडलेली. एक माणूस त्या गाडी समोर उभा होता. आजी हा होता का तो? ते बघा. तो हा हाच होता तो. गाडी बाहेर थांबला होता. आजी तो एकटाच होता का? नाही, ही पण होती ना. ही बिचारी झोपली होती गाडीत. आजी म्हणजे गोपाळ बाहेर होता गाडीच्या आणि ही मुलगी आत बसली होती, बरोबर? हो बरोबर. आणि मग पुढं काय झालं? मग आम्ही तिथंच झाडाआड बसलो. माणसाला माणसाचा आधार म्हणत पहाटेपर्यंत तिथंच होतो आम्ही. मला झोप येत नव्हती म्हणून मी गाडीकडे बघत बसले. ओ आजीबाई, पुढं काय झालं सांगा. हा मध्येच कुठेतरी बाहेर गेला. लई वेळाने आला आणि गाडीत काहीतरी ओतलं आणि गाडी चालू झाली आणि हे निघून गेले. मग आम्ही पण निघून गेलो. आजी तुम्ही ना खूप भारी आहात. आहे. त्याचं काय इथं? तुमच्या सांगण्यामुळे आमच्या इंदूवरचे सगळे आरोप धुतले गेले. बोला मोहित, आता आणखीन कुठला पुरावा हवाय तुम्हाला? हो व्यंकट महाराज. हा हा पुरावा मी खरा मानायचा. हा ही बया खोटं बोलत नसेल कशावरून? हा आणि या पप्यानं तिला पडवून नाही आणलं कशावरून?